हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आपल्या अंडर करंटच्या सिरीजमध्ये आज आपण 18th लेक्चर पाहत आहोत, जिथे अंडर करंटमध्ये आपण GS3चा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर या विषयांवरती आपण काय करतो की छोटे छोटे जे काही ब्रीफ करंट अफेअर्स आहेत ते इथे आपण डिस्कस करतो. तर त्याआधी GS3चा जो सिलेबस आहे तो पाहू. तर GS3मध्ये आपण जसं पाहिलं की सायन्स अँड टेक, तर आज जो आहे आपला सायन्स अँड टेकमध्ये एनर्जी, ठीक आहे, की एनर्जी आणि त्याच्यामध्ये सायन्स किंवा जे काही एलिमेंट्स आहेत त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. तर बघा इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन इन इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि त्याच्या आपल्या दररोजच्या जीवनामध्ये त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते. त्यानंतर अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, ठीक आहे, म्हणजे इंडियन्सचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे न्यू टेक्नॉलॉजीमध्ये आणि इंडियामध्ये डेव्हलप झालेली जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट केलं किंवा काय अचीवमेंट्स काय काय केलेले आहेत. त्यानंतर थर्ड येतो की अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर. तर IT, स्पेस आणि कम्प्युटरमध्ये जे काही अवेअरनेस आहेत, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये काय नवीन नवीन शोध लागतात आहे किंवा नवीन काय रिसर्च चालू आहे त्याचा आपल्याला काय बेनिफिट आहेत, ठीक आहे. त्यानंतर की नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. तर नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीवरती जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर याच्यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतात. आणि इश्यूज रिलेटिंग टू IPR, ठीक आहे, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे आहेत त्याच्यावरती काय इश्यू होतात, की एखादी टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्या यूजवरती, त्याच्या पेटंटवरती काय काय इश्यूज अराईज होऊ शकतात, तर हे या युनिटमध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये स्पेस, IT आणि नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी हे जे एरियाज आहेत ते जास्त फोकस्ड एरियाज आहेत, ठीक आहे. त्यानंतर आज जो काही टॉपिक आहे आपला तो म्हणजे की जे बॅटरीज, ठीक आहे, म्हणजे आपण ज्या काही आपल्या व्हेकल्सला, गाड्यांना म्हणू किंवा इतर गोष्टींसाठी ज्या काही एनर्जी स्टोरेजच्या बॅटरीज वापरतो तर त्याच्यामध्ये काय एव्होल्युशन्स होत आहेत, ठीक आहे, आणि त्या जे काही एव्होल्युशन्स होत आहेत तर त्याच्या आधी कुठल्या बॅटरीज होत्या, आत्ता काय बॅटरीज आहेत आणि आपण ज्या बॅटरीजनी जुन्या बॅटरींना रिप्लेस करतोय तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्याचं काय फ्युचर असणार आहे, ठीक आहे. तर त्या कुठल्या एलिमेंट्सपासून डिराईव्ह केलेल्या आहेत, त्या एलिमेंट्सचं काय सिग्निफिकन्स आहे, तर हे सगळं आपण या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर हे स्निपिंग होतं न्यूजपेपरमध्ये, ज्याच्यामध्ये सांगितलं की इंडिया इज राईप फॉर द सोडियम आयन बॅटरी रेव्होल्युशन, ठीक आहे, सोडियम आयन बॅटरी. तर सोडियम हा एक एलिमेंट आहे ज्याच्यापासून आपण काय करतो की त्याचा यूज करून आपण बॅटरीज तयार करतो. हिअर इज वाय, दॅट इज द डायव्हर्सिफिकेशन ऑफ बॅटरी टेक्नॉलॉजी इज नेसेसरी फॉर रॅपिड ग्रोईंग एनर्जी स्टोरेज मार्केट. that is sodium ion batteries can lead to this diversification. तर आधी ज्या काही आपण लेडच्या बॅटरीज यूज करत होतो, ॲसिडच्या बॅटरीज होत्या, तर त्याला आता काय करणार आहेत, या सोडियम आयनच्या बॅटरीज रिप्लेस करणार आहेत. का? कारण याचे काही फ्युचर बेनिफिट्स आहेत, ठीक आहे, आणि इथे डायव्हर्सिफिकेशन होणार आहे ज्याच्यामध्ये इंडियाचा जो काही एनर्जी स्टोरेज मार्केट आहे तर ते तिथे काय होणार आहे, थोडंसं डायव्हर्सिफाय होणार आहे. तर सोडियम बेस्ड बॅटरी टेक्नॉलॉजी माइट सून बी अ वायेबल अल्टरनेटिव्ह टू लिथियम बेस्ड वन्स, ठीक आहे, म्हणजे लिथियम आयनच्या ज्या बॅटरीज होत्या तर त्याला आपण काय करतोय, रिप्लेस करतोय. तर बघा बॅटरीज म्हणजे एकतर लिक्विड आणि ड्राय सेल्स जे आपण यूज करतो, म्हणजे आपल्या क्लॉक्समध्ये, ठीक आहे, किंवा जे काही क्लॉक्स आहेत, बॅटरीज आहेत त्याच्यामध्ये जे ड्राय सेल्स यूज करतो आणि आपल्या मोबाईलमध्ये ज्या काही बॅटरीज आहेत, ठीक आहे, किंवा लॅपटॉप्समध्ये, तर त्या सगळ्या लिथियम बेस्ड बॅटरीज आहेत. तर त्याला आपण काय करतोय, तर इथे रिप्लेसमेंट चाललं आहे सोडियम आयन बॅटरीजनी. पण इथे आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत तर त्याच्या रिप्लेसमेंटबद्दल या आर्टिकलमध्ये किंवा या टॉपिकमध्ये बोलण्यात आलेलं आहे. तर बघा, डायलॉग्स फॉर द क्लायमेट चेंज हॅव ॲक्सिलरेटेड इन इंडिया. तर आपण बघतो की इंडिया एक लीडिंग आणि ग्रोईंग कंट्री आहे ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी आपण काय करतोय, स्ट्राईव्ह करतोय. तर डे टू डे लाईफमध्ये जे काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे की एन्व्हायरमेंट हा एक काय आहे चर्चेतला मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी इंडिया खूप जास्त काय करते, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे, ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचे आहेत, SDGs जे आहेत, दॅट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स, ते अचीव करायचे आहेत आणि एन्व्हायरमेंटला पण प्रोटेक्ट करायचं आहे. तर जे काही क्लायमेट ॲक्शनचे डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये इंडिया ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतोय. त्यानंतर द कंट्री इज स्ट्रेंथनिंग इट्स पॉलिसीज फॉर क्लायमेट ॲक्शन
अँड एमर्जिंग ॲज अ ग्लोबल लीडर. तर आपण बघतो की न्यू रूल्स जे आपल्याकडे नवीन रूल्स इम्प्लिमेंट होतात, जसं की आत्ताच आपण 2022मध्ये काय केलेलं आहे की सिंगल यूज प्लास्टिक जे आहे त्याचा जो त्याचे रूल्स आहेत की सिंगल यूज प्लास्टिक बॅन, त्याच्यानंतर मरीन लाईफला जो काही डिस्टर्बन्स होतो आहे तिथे, ठीक आहे. तर असे खूप फॉरेस्टचे रूल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण अमेंडमेंट्स केलेले आहेत. त्यानंतर कन्झर्वेशन, फ्लोरा अँड फौना किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन रूल्स आहेत, याचा अमेंडमेंट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत की इथे द कंट्री इज स्ट्रेंथनिंग द पॉलिसीज, म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करतोय त्याला आपण स्ट्रेंथन पण करत आहोत. आणि इमर्जिंग ॲज अ ग्लोबल लीडर. द इंडिया ऑफ ग्रीड एनर्जी स्टोरेज इज मार्केट इज एक्सपेक्टेड टू एक्सपॅन्ड एक्सपोनेन्शियली. तर आपलं जे काही मार्केट आहे ज्याच्यावरती आपण रिन्युएबल रिसोर्सेसवरती जास्तीत जास्त डिपेंड आहोत. रिन्युएबल म्हणजे की जे सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, तर या एनर्जीजवरती, टायडल एनर्जी, तर याच्यावरती आपण डिपेंडंट होत आहोत आता. कारण आपल्याला काय करायचं की फॉसल फ्यूलवरनं आपल्याला रिन्युएबल एनर्जीवरती स्विच करायचं आहे. त्यानंतर की कंट्री एम्स टू फुलफिल 50% ऑफ इट्स एनर्जी डिमांड्स फ्रॉम रिन्युएबल सोर्सेस बाय 2030. म्हणजे 2030पर्यंत आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपल्या एनर्जी डिमांड्स आहेत त्या ॲटलीस्ट 50% तरी काय करायच्या आहेत इथे ज्या रिन्युएबल रिसोर्सेस आहेत त्यातनं फुलफिल करायच्या आहेत. रिझल्टिंग इन द हाय डिमांड फॉर स्टोरेज बॅटरीज. तर इथे काय की परत जर आपल्या रिन्युएबल एनर्जीपासून जर आपल्याला एनर्जी डिमांड फुलफिल करायच्या आहेत तर डिमांड वाढणार आहे एनर्जी स्टोरेज बॅटरीजची. ठीक आहे. तर त्याच बॅटरीजबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. आधी कुठल्या बॅटरीज होत्या आणि आत्ता आपण काय एव्होल्युशन करत आहोत. तर बघा, इट प्लॅन्स टू हॅव इलेक्ट्रिक व्हेकल. जसं आपल्याला माहिती आहे की आत्ता फॉसल फ्यूल्सवरनं आपण इथेनॉल ब्लेंडिंगवरती शिफ्ट करतो आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत तर त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त शिफ्ट करतो आहे. का? कारण पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स सेल्स पेनिट्रेशन ऑफ 30% इन प्रायव्हेट, 70% इन कमर्शियल अँड 40% बस अँड 80% फॉर 2 and 3 व्हीलर्स बाय 2030. तर या टाईपमध्ये ज्या आपापल्या सेक्टर्समध्ये काय आहे की एका सर्टन पर्सेंटपर्यंत पेनिट्रेट करायच्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स. त्याच्यासाठी आपण बघतो की इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी सबसिडीज देण्यात आलेल्या आहेत, नवीन नवीन स्कीम्स देण्यात आलेल्या आहेत गव्हर्मेंटकडनं, बिकॉज वी आर एक्सपॅन्डिंग द इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट. त्यानंतर बघा की करंटली 2 डॉमिनंट कमर्शियल ऑप्शन्स फॉर फुलफिलिंग द एनर्जी स्टोरेज इन इंडिया. सध्या इंडियाकडे काय ऑप्शन्स आहेत जर आपण सोडियम आयन बॅटरीजवरती शिफ्ट होत आहोत तर सध्या आपल्याकडे काय आहे की लिथियम आयन बॅटरीज आहेत आणि लेड ॲसिड बॅटरीज आहेत. मोस्टली तर सध्या लिथियम आयन बॅटरीज ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि व्हेकल्ससाठी आपण लेड ॲसिड बॅटरीजचा वापर करतो. तर सध्या हे 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर बॅटरीचं एव्होल्युशन पहिल्यांदा आपण लिथियम आयन बॅटरीज बघू. तर गेन कमर्शियल व्हॅल्यू इन ग्लोबल मार्केट ड्यू टू देअर हाय एनर्जी डेन्सिटी. तर हाय एनर्जी स्टोरेज डेन्सिटी आहे त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त मार्केटमध्ये आजही व्हॅल्यू आहे. आणि कॉम्पॅक्ट साईज अँड एन्हान्स्ड सायकल लाईफ, म्हणजे त्याला आपण सतत त्याची जी लाईफ आहे ती आपण काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. आणि कॉम्पॅक्ट इन साईज म्हणजे पोर्टेबल आहेत की स्मॉल व्हेकल्समध्ये, लार्ज व्हेकल्समध्ये जर आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहेत. त्यानंतर बिंग द ड्रायव्हर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग इन द वर्ल्ड, दे आर यूज फॉर एनर्जी स्टोरेज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑफ ग्रीड पॉवर सप्लाय. तर हा एक सिग्निफिकन्स आहे लिथियम आयन बॅटरीजचा. जर आपण पुढे पाहिलं तर लेड ॲसिड बॅटरीज. ठीक आहे. तर लेड ॲसिड बॅटरीज आपण प्रत्येकाने पाहिल्या असतील. आपल्या ज्या काही 2 व्हीलर्स असतात मोस्टली त्याच्यामध्ये या बॅटरीज असतात. त्यानंतर बघा, तर फॉर द मॅन्युफॅक्चरिंग 2 and 3 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल्स पॉप्युलर बिकॉज ऑफ द अफोर्डेबिलिटी, मटेरियल ॲसेसिबिलिटी अँड रिसायकलिंग रेट्स. तर आपण बघतो की काही सर्टन काळानंतर आपल्याला बॅटरीज ज्या आहेत त्या आपल्याला काय करतात, रिप्लेस करून मिळतात किंवा रिसायकलिंगची जी काही मेथड आहे ती इथे या बॅटरीजची इझी आहे. त्यानंतर 13.3% जे काही इमिशन्स आहेत ते सेव्ह करतात, म्हणजे मिनिमम इमिशन्स 13.3%नी हे कमी करतात, ज्या की निकल मॅंगनीज कोबाल्ट बॅटरीज आहेत ते याच्यापेक्षा जास्त करतात. त्यानंतर बट देअर इमिशन्स कॅन इन्क्रीज by 69% and utilization and disposal are considered. तर युटिलायझेशन अँड डिस्पोजल कन्सिडर केलं तर ह्या काय आहेत थोड्याशा यांचा हा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर सोडियम आयन ज्याच्यावरती आपण आता शिफ्ट होणार आहोत तर त्याचं काय सिग्निफिकन्स आहे.
सोडियम आयन बॅटरीज आर रिचार्जेबल लाईक लिथियम आयन बॅटरीज, ठीक आहे, म्हणजे या रिचार्ज आपल्याला परत करता येतात. त्यानंतर रिक्वायर सोडियम आयन मुवमेंट बिटवीन द इलेक्ट्रोड्स ड्युरिंग चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ द बॅटरीज. तर आपल्याला माहिती आहे की बॅटरीजमध्ये एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. तर या टर्मिनल्समध्ये जेव्हा चार्जिंग होतं तेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, ठीक आहे. तर इथे काय आहे की सोडियम आयन्स जे आहेत ते या दोन इलेक्ट्रोड्समध्ये म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलचे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये मूव्ह होतात. त्यानंतर द कॅथोड फॉर दीज बॅटरीज इन मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम सोडियम. तर याचा जो कॅथोड आहे, ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे तो काय केलेला आहे इथे सोडियम या आयनपासून बनवलेला आहे आणि सोडियम या एलिमेंटपासून बनवलेला. आणि सोडियम हा जो काही एलिमेंट आहे तो 7th मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे अर्थवरती. त्यामुळे आपण त्याला काय करू शकतो, यूज करू शकतो. अबंडंट मटेरियल ऑन द अर्थ अँड इझिली असेसेबल दॅन आयर्न, निकल, मँगनीज. तर आयर्न, निकल आणि मँगनीज नंतर काय आहे की हा 7th मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे ज्याचा की आपण वापर करून या सोडियम आयन बॅटरीज बनवू शकतो, ज्याच्यामध्ये सोडियमपासून आपण काय बनवतोय, पॉझिटिव्ह टर्मिनल दॅट इज कॅथोड बनवत आहोत याचा. त्यानंतर बघा कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोडियम आयन बॅटरीज सेल्स इज 20 to 30% चीपर दॅन निकेल, मँगनीज, कोबाल्ट बॅटरीज. तर ज्या काही अदर बॅटरीज आहेत तर त्याच्यापेक्षाही 20 ते 30% काय आहे की याचं जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती कमी आहे. त्यानंतर हॅव अ पोटेन्शियल फॉर फर्दर कॉस्ट रिडक्शन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट्स अँड कमर्शलायझेशन. तर या बॅटरीजचं जर पुढे कमर्शलायझेशन झालं तर या आणखीन काय होऊ शकतात, आणखीन स्वस्त होऊ शकतात, म्हणजे याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आणखीन चीप होऊ शकतं. त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त याचा जो वापर आहे तो प्रत्येकापर्यंत पोचू शकतो. त्यानंतर SBIs हॅव 45% लेस ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल अँड लिथियम आयन फॉस्फेट बॅटरीज. तर जे काही ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपण म्हणतो की फॉसल फ्यूलवरनं आपण काय करतो, रिन्युएबल एनर्जीवरती शिफ्ट होतो आहे. तर रिन्युएबल एनर्जी याच्यासाठी शिफ्ट होतो आहे की आपल्याला काय करायचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग किंवा आपला जो कार्बन फुटप्रिंट आहे तो कमी करायचा आहे. तर इथे तेच कमी करण्यासाठी 45% लेस ग्लोबल वॉर्मिंग करण्यामध्ये यांचं काय आहे, या बॅटरीजचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अँड अबाउट 25% लेस दॅन निकल, मँगनीज. तर 45% लिथियम आयन आणि 25% जे आहेत त्या निकल, मँगनीज बॅटरीपेक्षा नक्कीच या काही करतात की एवढ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग कमी करतात. त्यानंतर बघा की सोडियम आयन बॅटरीज कॅन बी डिस्चार्ज ॲट 0 volt टू अवॉइड ॲक्सिडेंट्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन विच ऑल्सो रेड्युसेस द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर ज्या काही बॅटरीज ज्या डेस्टिनेशनला जायच्या आहेत तिथे जर पोचायच्या असतील तर त्या डिस्चार्ज करून परत आपल्याला रिचार्ज करता येतात ॲट 0 पोटेन्शियल. म्हणजे त्यांचं जे पोटेन्शियल आहे किंवा त्यांचा जो काही वोल्ट आहे तर तो 0 वोल्टपर्यंत आपल्याला त्यांना डिस्चार्ज करता येतात जेणेकरून की त्या प्रॉपरली ट्रान्सपोर्ट होतील आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही ॲक्सिडेंट्स वगैरे होणार नाहीत. तर हे यांचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि जेव्हा त्या रीच होतील तिथे तर त्यांना परत काय करता येतं, आपल्याला रिचार्ज करता येतं. सो दिस इज वन ऑफ द पॉझिटिव्ह पॉईंट्स. त्यानंतर बघा की फ्युचर म्हणजे आपण आत्ता म्हणतोय की रिन्युएबल एनर्जीचं जे काही 2030पर्यंत आपलं टार्गेट आहे की 50% एनर्जी पूर्ण त्याचा वापर रिन्युएबल एनर्जीपासून आपल्याला करायचा आहे 2030पर्यंत. तर त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये सोडियम आयन बॅटरीजचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. तर इन इंडिया एनर्जी स्टोरेज मार्केट इज अ सनराईज सेक्टर. तर काय की एनर्जी स्टोरेज मार्केट तर बघा सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत म्हणजे पूर्ण दिवसाचा जर क्रम पाहिला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एनर्जीची गरज असते, ठीक आहे. इवन तर तुम्ही आत्ता इथे ऑनलाईन व्हिडिओ पाहत असाल तर यू नीड एनर्जी, कारण का की मोबाईल रिचार्ज मोबाईलला आपल्याला चार्ज करावा लागतो. तर काय आपण परत एनर्जीवरती डिपेंड आहेत. तर जर डे टू डे लाईफ सायकलमध्ये पाहिलं तर वी आर कंटिन्युअसली डिपेंड ऑन एनर्जी. तर हा जो काही स्टोरेज मार्केट आहे इंडियामध्ये तो एक सनरायझिंग सेक्टर आहे. म्हणजे इथे तुम्ही पाहाल तर डे टू डे लाईफमध्ये काय होणार आहे, इथे इन्क्रीमेंट्स आणि एव्होल्युशन्स पाहायला भेटणार आहेत. तर रिलायन्स इज इन्व्हेस्टिंग द फर्दर $35 million टू मेक द बॅटरीज कमर्शियली अवेलेबल. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या इथे काय करतात आहे, कमर्शियली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आहे जेणेकरून की ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कमर्शियली अवेलेबल होईल, ठीक आहे, कमर्शियली प्रत्येकापर्यंत अवेलेबल होईल. त्यानंतर SBIs हॅव गेन्ड SIBs हॅव गेन्ड अटेन्शन ग्लोबली. दिस मूव्ह कॅन प्रमोट द आत्मनिर्भर भारत मॉडेल, मेकिंग इंडिया ग्लोबल लीडर इन मॅन्युफॅक्चरिंग द
SIBs दॅट इज सोडियम आयन बॅटरीजचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया जे आहे तर याच्यासाठी ही एक इम्पॉर्टंट मूव्ह मानली जाते, जेणेकरून की आपलं जे काही एनर्जी सेक्टर आहे ते आपणच हँडल करतो आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपणच इथे मॅन्युफॅक्चर करतो, जेणेकरून की काय की आपला इम्पोर्टवरती जो काही डिपेंडन्सी आहे ती इथे कमी होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मूव्ह. त्यानंतर बघा, द डायव्हर्सिफिकेशन ऑफ बॅटरी टेक्नॉलॉजी इज नेसेसरी फॉर रॅपिड ग्रोईंग इंडिया एनर्जी स्टोरेज मार्केट. तर इंडियाचं जे मार्केट आहे ते एक्सपोनेन्शियली ग्रो होणार आहे, तर याचे जे काही नीड्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी हे जे काही ग्रोईंग मार्केट आहे तर याच्यामध्ये हे काय की एनर्जी स्टोरेज मार्केट एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दॅट इज सोडियम आयन बॅटरीज हे काय करणार आहेत, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. त्यानंतर कन्सिडरिंग द इश्यू रिलेटेड टू द मटेरियल स्केअरसिटी, सप्लाय, वल्नरेबिलिटी, प्रोडक्शन कॉस्ट, एन्व्हायरमेंट अँड हेल्थ विथ द लेड ॲसिड अँड लेड आयन बॅटरीज. तर लेड आयन आणि लेड ॲसिडच्या ज्या बॅटरीज होत्यात किंवा लिथियमच्या ज्या बॅटरीज होत्यात तर त्याच्यापेक्षाही इथे काय आहे की याचे जे काही इश्यूज आहेत ते कमी आहेत. तर इश्यूज कुठले की रिलेटेड टू स्केअरसिटी, सप्लाय, वल्नरेबिलिटी. आपण पाहिलं की सोडियम हा काय एक 7th मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे, त्यामुळे एलिमेंटची स्केअरसिटी होणार नाही आहे, सप्लाय कंटिन्युअस असेल आणि प्रोडक्शन पण काय असणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे की 25 ते 30% प्रोडक्शन कॉस्ट इथे काय झालेली आहे, नक्कीच कमी झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंटल हजार्ड्स पण काय होणार आहेत की इथे कमी होणार आहेत. त्यानंतर बघा की कॅरेक्टरिस्टिक्स दॅट रिझॉल्व द इश्यू कॅन लीड टू दिस डायव्हर्सिफिकेशन इन स्टेशनरी स्टोरेज सिस्टम्स लाईक रूफटॉप सोलार्स अँड अदर ऑफ ग्रीड स्टोरेज सिस्टम्स. तर आपल्याला कंटिन्युअसली काय आहे की ऑफ ग्रीड सिस्टम्स आणि ज्या सोलारवरती डिपेंड आहेत ठीक आहे तर त्याच्यावरती कंटिन्युअसली डिपेंड राहायची गरज नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी स्टोरेज बॅटरीज असणार आहेत. त्यानंतर लास्ट दॅट इज द यूज ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स इज लिमिटेड ॲट प्रेझेंट. तर ज्या सोडियम आयन बॅटरीज आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सध्या आपल्याकडे नसल्यामुळे काय आहे की ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा यूज कसा आहे, लिमिटेड आहे. पण विथ द इन्क्रीजिंग इन्व्हेस्टमेंट इन कॅपॅसिटी बिल्डिंग द इनोव्हेशन बाय डोमेस्टिक स्टेक होल्डर्स दिस कुड ॲक्सेलरेट द फोर्सिन फ्युचर. दॅट इज फ्युचरमध्ये याचा जे काही डिमांड आहे, कारण एनर्जी सेक्टर कसं आहे, बूमिंग सेक्टर आहे, तर याचे डिमांड पण वाढणार आहे. आणि आपल्याकडे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे काय आहे, जसं आपल्याला माहिती आहे रिलायन्स इंडस्ट्रीजनी इथे काय केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे की डोमेस्टिकली आपण या बॅटरीज मॅन्युफॅक्चर करणार आहोत आणि मग कमर्शियलायझेशन करणार आहोत. तर दिस इज वन ऑफ द लीडिंग सेक्टर्स इन एनर्जी. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द सोडियम आयन बॅटरीज ज्या न्यूजमध्ये होत्या. तर एनर्जी सेक्टर जे आहे ते इथे आपण कवर केलेलं आहे. सो इट वॉज ऑल अबाउट द 18th लेक्चर. तर आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.